नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. बॉस, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि ते तुम्ही मान्य केलं तरच त्या इथे येतील असं बोलल्या त्या. रॉनी बोलला, व्हॉट द हेल, इज शी आउट ऑफ हर माइंड? ती स्वतः शो स्टॉपर आहे ह्या शोची आणि तरी असं अनप्रोफेशनल बिहेव करते. युजलेस. अमितच्या रागाचा पारा आता भलताच चढला होता. कॉल हर राईट नाव. अमित चिडूनच बोलला तसं रॉनीने शर्वीला कॉल केला. आता पुढे. फोन स्पीकरवर ठेव. अमित बोलला. हॅलो रॉनी, मी आधीच सांगितलंय मला अमितशी बोलायचं आहे, आता पुन्हा कॉल करू नकोस. शर्वी रागातच बोलली आणि आता फोन कट करणार इतक्यात. मीच बोलतोय, बोल काय बोलायचंय. अमित स्वतःचा राग दाबत बोलला, कारण कसंही करून त्याला तिला इथे आणणं गरजेचं होतं. पण शर्वीने कितीही प्लॅन मनात केले असले तरी आत्ता ह्या क्षणी त्याचा तो खणखणीत आवाज ऐकूनच तिचे धाबे दणाणले. तिने भीतीनेच एक औंढा गिळला, पण तरी स्वतःला सावरलं तिने. मिस्टर अमित राज्याध्यक्ष, मी नाही येऊ शकत. माझ्या काही अटी आहेत, त्या पूर्ण करा तर मी तिथे येईन, नाहीतर विसरा तुमचा शो. ती हिम्मत करून बोलली, पण तिचं ऐकून इथे अमितने मात्र रागात हाताच्या मुठी आवळल्या. मिस शर्वी शर्मा, मला वाटतंय की तुम्ही विसरताय, तुम्ही माझ्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट साईन केला आहे. अमित तरी शांततेतच बोलला, मी कोणताच कॉन्ट्रॅक्ट मानत नाही. आता जे मला हवंय ते जर मिळालं तर आणि तरच मी तो शो करेल, नाहीतर तुम्ही विसरा की ही शर्वी शर्मा तिथे येईल आणि माझ्याशिवाय तुमचा शो अपूर्ण आहे मिस्टर अमित. शर्वी खूपच गुरमीत बोलली, तसा त्याचा रागाचा पारा अजूनच चढला. मिस शर्वी, तुला कळते तरी का तू काय बरळतेस? अगं तू कॉन्ट्रॅक्ट मोडला तर तुझी हालत काय होईल हे तुला चांगलंच माहीत असायला हवं. आफ्टर ऑल तू एक प्रोफेशनल मॉडेल आहेस. अमित बोलला, मला फरक पडत नाही, पण आत्ता ह्या क्षणी जर माझ्या अटी पूर्ण झाल्या नाहीत तर मात्र मी तो शो करणार नाही, हे फायनल आहे. शर्वी रागात बोलली. तिला चांगलंच माहीत होतं की जर तिने हा शो केला नाही तर हा शो होऊच शकत नाही, कारण इतक्या कमी वेळात तिथे एक प्रोफेशनल मॉडेल आणणं आणि तिला त्या प्रोजेक्टसाठी रेडी करणं अमितला शक्य होणारच नव्हतं, म्हणून ती हवेत होती. बरं ठीक आहे, सांग काय हवंय तुला, काय अटी आहेत तुझ्या? अमित शेवटी रेडी झाला, कारण तिच्या बालिशपणाची शिक्षा तो त्याचा शोला देऊ शकत नव्हता. एवढा पैसा ओतला होता त्याने तो शो करण्यासाठी, त्याचं प्रोजेक्ट लॉन्च करण्यासाठी. ते असंच हिच्या बालिश बुद्धीमुळे अजिबात वाया जाऊ देणार नव्हता तो. पण त्याचं ऐकून इथे शर्वी मात्र खूप जास्त खुश झाली. मला जास्त काही नको, फक्त हा शो संपल्यानंतर तू आपल्या म्हणजे तुझ्या आणि माझ्या दोघांच्या लग्नाची अनाउन्समेंट करावी आणि आठवड्याभरात माझ्याशी लग्न करावं. बास, एवढीच इच्छा आहे माझी. शर्वी बोलली, पण इथे अमितच्या मात्र डोळ्यात राग उतरला. कधीपासून स्वतःचा राग दाबून ठेवलेला तो आत्ता मात्र चांगलाच संतापला होता. रॉनी पण तिच्या ह्या मागणीवर आवासून पाहू लागला. आर यू आउट ऑफ युअर माइंड? अक्कल गहाण ठेवलीस का ग तू? तुला कळते तरी का तू काय आणि कोणाशी बोलते? मी तुला आधीच नकार दिलाय लग्नासाठी. आता हा काय बालिशपणा आहे? मी तुझ्या ह्या कोणत्याच अटी मान्य करत नाहीये. चुपचाप शो ऑर्गनाईज करायला इथे यायचं, नाहीतर त्याची किंमत मोजायला तयार राहायचं, नाहीतर काठ ह्या अमित राज्याध्यक्षाशी आहे, कळलं? अमित रागानेच बोलला आणि फोन कट करून तो झपझप पावलं टाकत त्याच्यासाठी नेमलेल्या केबिनमध्ये जाऊन बसला. अमित आता खूपच नर्वस फील करत होता आणि खूपच जास्त रागात होता. आता जर ती शर्वी समोर असती तर त्याने तिचं काय केलं असतं देवाला माहीत. हाऊ डेअर शी, माझ्याशी डबल गेम खेळते, समजतेस कोण ती स्वतःला? नाही तिला रस्त्यावर आणलं ना तर नाव नाही लावणार. अमित राज्याध्यक्ष. अमित आता खूपच अस्वस्थपणे येरझाऱ्या मारत होता. बॉस, शो सुरू होणार आहे, सगळे तुम्हालाच शोधत आहेत. रॉनी बोलला. रॉनी, तू इन्स्ट्रक्शन्स दे की शो सुरू करावा, मी नंतर येईन. अमित बोलला.
ओके बॉस, रॉनी बोलला आणि इथून निघून गेला. पण इथे अमितला मात्र काहीच सुचत नव्हतं. काय करावं? तसं तर तो ढीगभर मॉडेल्स आणून उभ्या करू शकत होता ह्या क्षणी. पण जो प्रोडक्ट ते लॉन्च करणार होते त्याचे बारकावे तिला समजून सांगण्यात आणि मग ती तिथे व्यवस्थित एक्सप्लेन करू शकेल की नाही ह्यातच जास्त वेळ जाणार होता. म्हणून त्यांना कसंही करून शर्वीला इथे आणणं गरजेचं होतं. म्हणून तर आधी त्याने शांततेत आणि मग मात्र त्याच्या पद्धतीने धमकी देऊन तिला इथे येण्यास भाग पाडलं होतं. पण ती येईल की नाही ह्याची गॅरंटी नव्हतीच. म्हणून तो आता टेन्शनमध्ये होता. इथे शर्वीला मात्र त्याच्या शेवटच्या धमकीने घाम फुटला होता. त्याने खरंच काही केलं आणि मला रस्त्यावर आणलं तर? तो करू शकतो हे कुठे ना कुठे तिलाही माहीत होतं. पण सध्या तिचा इगो तिच्या डोक्यावर चढला होता आणि तिच्याशिवाय त्याचा तो भव्य शो अपुरा राहणार होता असंच तिला वाटत होतं. म्हणून आता तिची जीभ चुरूचुरू चालत होती त्याच्यासमोर आणि म्हणूनच तिने ती अट घातली होती त्याला. पण तो अमित राज्याध्यक्ष तिला अजून नीटसा कळलाच नव्हता. म्हणून हा वेडेपणा केला होता तिने. इतक्यात तिच्या फोनची रिंग वाजली. तसा तिने फोन पाहिला आणि लगेचच रिसीव्ह केला. हॅलो, काय झालं कामाचं? समोरून आवाज आला. मी माझ्या पद्धतीने त्याला थांबवलंय. त्याला यावंच लागेल माझ्याकडे, नाहीतर त्याने त्याचा शो विसरून जावा. ती खूपच गुरमीत बोलली. गुड, तू तुझ्या शब्दांवर कायम राहा. त्या अमित राज्याध्यक्षाला तुझ्याकडे चालून यावंच लागेल आणि तुझी अट मान्य करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय त्याच्याकडे नसेल. समोरून तो बोलला. हो, मी माझ्या शब्दांवर कायमच आहे. मग काहीही होऊ देत. ती पण जोमात बोलली. व्हेरी गुड. समोरून आवाज आला आणि फोन कट झाला. कुणाल कट झालेल्या फोनकडे पाहून कुत्सित हसला. त्याने एका दगडात 2 पक्षी मारले होते. त्याने शर्वीला हे करण्यास भाग पाडलं जेणेकरून अमित तिच्याशी लग्न करेल. पण हे तर त्यालाही माहीत होतं की अमित काही फक्त हा शो वाचवण्यासाठी तिच्याशी लग्न करणार नाहीच, कारण तो अमित राज्याध्यक्ष होता आणि अशा प्रकारे शर्वी तर शोसाठी येणार नाही आणि अशा प्रकारे आपोआपच रीमा फॅशन इंडस्ट्रीजचा प्रॉडक्ट लॉन्च फेल होईल. कुणालला हेच हवं होतं म्हणून त्यानेच ही खेळी खेळली होती. पण शर्वीला मात्र हे कळलं नव्हतं की ती फक्त कुणालच्या हातातली बाहुली होती जिला तो पुढे पुढे नाचवत होता. अमित अजूनही त्याच्या केबिनमध्येच बसला होता. तो विचार करत होता की आता काय करावं. त्याला काहीच सुचत नव्हतं. त्याची नजर त्याच्या फोनवर होती, पण अजूनही शर्वीचा कॉल आलाच नव्हता. बॉस, शो सुरू झाला आहे. आपण आपल्या प्रॉडक्टचं काय करायचं? म्हणजे आता इतक्या कमी वेळात आपल्याला मॉडेल कुठून मिळणार? रॉनी बोलला. मी पण तोच विचार करतोय रॉनी. मला पण काहीच सुचत नाहीये. असं म्हणून अमितने केसात हात फिरवत वर पाहिलं तर त्यांना जानू त्यांच्याच केबिनच्या दिशेने येताना दिसली. तसं त्याच्या डोक्यात काहीतरी आयडिया आली. मै कम इन सर? जानू बोलली. येस, तो बोलला. सर, शो सुरू झाला आहे आणि अजून शर्वी मॅडम नाही आल्यात. त्या लवकर नाही आल्या तर आपण काय करायचं? जानू काळजीने बोलली. मिसेस मोहिते, शर्वी आज येणार नाहीये. अमित बोलला तशी ती आवासून त्याच्याकडे पाहत राहिली. काय? पण का? मग आपलं प्रॉडक्ट? जानू बोलली. मिसेस जानवी, आय हॅव ॲन आयडिया. जर शर्वीच्या जागी आज तुम्ही मॉडेल म्हणून गेलात तर आपलं प्रोडक्ट सक्सेसफुली लॉन्च होईल असं मला वाटतंय. प्लीज तुम्ही ह्यामध्ये आमची हेल्प करू शकाल का? अमितने विचारलं. व्हॉट? मी? नो, काहीही काय बोलताय सर तुम्ही? मला मॉडेलिंगचा एम पण नाही माहीत. मी कशी काय रॅम्प वॉक करणार? नो वे. जानूने अंगावरून जबाबदारी झटकून टाकली. हे बघा मिसेस जानवी, तुम्हाला काहीच करायचं नाहीये. फक्त माझ्यासोबत रॅम्पवर यायचंय आणि परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तुम्ही आधीपासूनच ह्या प्रोजेक्टवर काम केलंय, त्यामुळे ह्या प्रोजेक्टचं जेवढं नॉलेज तुम्हाला आहे तेवढं कोणालाच नाही आहे. प्लस तुम्ही खूप सुंदर आहात आणि आपलं प्रॉडक्ट तुमच्यावर खूपच उठून दिसेल. अमित तिला कॉम्प्लिमेंट देत बोलला. तशी बावरली ती. नो सर, पण माझ्याच्याने हे नाही होणार. खरंच, आय एम सॉरी. जानू खाली मान घालून बोलली. बट मॅम. रॉनी तिला काही समजावणार त्याआधीच अमितने त्याला हात दाखवून थांबवलं. रॉनी, जर तिला नसेल कळत आताची सिच्युएशन आणि तिला आपल्याला हेल्प करावीशी वाटत नसेल तर इट्स ओके. लेट्स गो. अमित बोलला आणि तिथून ताडताड पावलं टाकत निघून गेला.
रॉनी पण त्याच्या पाठोपाठ जाणार इतक्यात जानूने रॉनीला आवाज दिला. रॉनी सर, जानू बोलली. येस मॅम, तो बोलला. रॉनी सर, शर्वी मॅमशी तर सरांचं लग्न ठरलंय ना, मग तरी त्या का येत नाही आहेत ह्या शोसाठी? जानूने विचारलं. मॅम, तुम्हाला कदाचित माहीत नाही आहे, बॉसने शर्वी मॅमना कधीच नकार दिला आहे ह्या लग्नासाठी. आणि आता शर्वी मॅम बॉसला हट्ट करत आहेत की जर बॉसने त्यांच्याशी लग्न केलं तरच ते इथे येतील आणि परफॉर्म करतील. रॉनी बोलला. तशी जानू त्याच्याकडे आवासून पाहू लागली. हो मॅम, हे प्रॉडक्ट लॉन्च करण्यासाठी बॉसने खूप जास्त मेहनत घेतली. मोठ्या मॅमचं नाव त्यांना जगात मोठं झालेलं पाहायचं आहे, पण आता ऐन वेळेवर शर्वी मॅम नकार देत आहेत. एनिवेज, आता काय हा शो ग्रेट होणार नाही आणि रीमा फॅशन इंडस्ट्रीजची इमेज डाऊन होईल मार्केटमध्ये. बास, एवढंच होऊ शकतं. पण असो, थोडा वेळ जाईल, पण बॉस नक्कीच पुन्हा मेहनत करून कधी ना कधी आपल्या कंपनीचं नाव मोठं करतीलच. रॉनी बोलला. तो मुद्दाम सगळं बोलत होता जेणेकरून जानू हा फॅशन शो करायला तयार व्हावं. तो बोलला आणि निघून गेला, पण जानू मात्र त्याचा शब्द न शब्दाचा विचार करत होती. सगळ्यात आधी तर तिला धक्का बसला होता की अमित शर्वीसोबत लग्न करणार नाहीये, आणि दुसरं म्हणजे तिला शर्वीचा खूप जास्त राग येत होता, कारण ऐन वेळेला तिने अमितला फसवलं होतं. पण आत्ता ह्या सिच्युएशनमध्ये आपण नेमकं काय करावं तिला कळत नव्हतं. अमित, अरे कुठे होता तू? आम्ही कधीपासून तुझी वाट पाहत आहोत, मॉमने विचारलं. अमित आता त्यांच्या बाजूच्या VIP चेअरवर बसला होता. मॉम, ते थोडं काम होतं म्हणून आत होतो. बाकी शो आवडतोय का? त्याने विचारलं. हो, शो तर खूपच छान चालू आहे. आपलं प्रॉडक्ट सगळ्यात शेवटी लॉन्च होणार ना? रीमांनी विचारलं. तसं हलकेच अमितचे डोळे पाणावले, कारण त्याला पण माहीत होतं की रीमा पण खूप जास्त एक्सायटेड होते ह्या लॉन्चिंगसाठी. हो, सगळ्यात शेवटी. शो स्टॉप आपलंच प्रॉडक्ट करणार, अमित बोलला. तशी रीमाच्या चेहऱ्यावर स्माईल आली. आपलंच प्रॉडक्ट नंबर 1 असेल, तू बघच, मी पाहिलंय, खूप सुंदर आहे ते, रीमा बोलल्या. पण अमितला मात्र ह्यावर काय बोलावं कळत नव्हतं, कारण विदाऊट मॉडेल तो कसा लॉन्च करणार होता त्याचं प्रोडक्ट. मॉम, मी आलोच, तो बोलला आणि तिथून उठून त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसला. त्याला आता सुधरत नव्हतं काय करावं. इथे जानू मात्र सेटवर आली होती. तिचं लक्ष त्यांच्या त्या प्रॉडक्टवर गेलं. समोर उभ्या असलेल्या स्टॅच्यूला नेसलेली ती भरजरी साडी खूपच सुंदर होती. त्याने अगदी मॉडर्न पण त्यातही त्याला इंडियन लुक दिला होता, म्हणून ती साडी जरा जास्तच आकर्षक दिसत होती. ती हलक्या पिंक कलरची साडी पूर्ण डायमंडने मढवली होती. जानू एकटक त्या साडीकडे पाहत होती. तिने पण तर खूप मेहनत घेतली होती त्या प्रोजेक्टवर, त्यामुळे तिला पण वाईट वाटत होतं. जान्हवी, व्हॉट हॅपन? अरे मॉडेल कुठे आहे? आपलं प्रोडक्टची अनाऊन्समेंट होईल थोड्याच वेळात. आदर्श खूपच डिस्टर्ब झाला होता, पण जानू शांतच होती. जान्हवी, अगं बोल ना, तू गेली होतीस ना बॉसजवळ, काय बोलले ते? कधी येईल मॉडेल? आदर्श बोलला. त्याला पण खूप जास्त टेन्शन आलं होतं. आदर्श, अजून किती वेळ आहे आपल्याला? जानूने विचारलं. अगं वेळ काय विचारते, कधीही अनाऊन्स होऊ शकतं, आदर्श बोलला. आदर्श, प्लीज सांग तरी, किती वेळ आहे अजून आपल्याकडे? जानूने विचारलं. साधारण 1 तास तरी आहे. कसं करणार आहोत आपण? मॉडेल कुठे आहे यार? आदर्शने विचारलं. मॉडेल तुझ्या समोर उभी आहे, जानू बोलली. तसा आदर्श इकडे तिकडे पाहू लागला. जान्हवी, मस्करी पुरे हा, सांग ना मॉडेल कुठे आहे? आदर्श आता थोडा चिडून बोलला. आदर्श, मीच आहे तुमची मॉडेल, आता चल पटकन, जानू बोलली आणि त्याचा हात पकडून सरळ त्याला ओढतच आत घेऊन गेली. तो मात्र तिच्याकडे आवासून पाहू लागला. मेकअप आर्टिस्ट कुठे आहे? तिने विचारलं. तसं त्याने समोर बोट करून दाखवलं. तशा त्या 4-5 मेकअप आर्टिस्ट त्यांच्या समोर येऊन उभ्या राहिल्या. चला, मला रेडी करायचंय, जानू बोलली. तशा त्या मेकअप आर्टिस्ट पण आवासून तिच्याकडे पाहू लागल्या, कारण कधीपासून त्यांना मार्केटिंग हेड म्हणून इन्स्ट्रक्शन्स देणारी ती आत्ता मात्र मॉडेल बनून त्यांच्या समोर उभी होती. आदर्शला पण काहीच कळत नव्हतं काय चाललंय. शेवटी जानूच्या ऑर्डर्स फॉलो करून त्या मेकअप आर्टिस्टनी तिला रेडी करायला आत घेऊन गेल्या. त्या थोडं लवकर करा, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे, तिने इन्स्ट्रक्शन्स दिल्या. तशा त्या सगळ्या पटापट हात चालवू लागल्या. थोड्याच वेळात त्यांनी तिला छान रेडी केलं. वाव मॅम,
तुम्ही तर एखाद्या मॉडेलपेक्षा पण खूप सुंदर दिसत आहात, त्यातली एक जण म्हणाली. आदर्श पण तिला पाहतच राहिला होता. जानू पण आरशात स्वतःला पाहत होती. ती आधीच सुंदर होती, पण त्या आर्टिस्टने त्यांच्या हाताने जादू केली होती आणि तिला स्वतःलाच ती खरंच खूपच सुंदर भासत होती. थँक्यू, जानू हसून बोलली आणि पुन्हा आदर्शचा हात पकडून त्याला घेऊन त्यांच्या केबिनमध्ये आली. तिने लॅपटॉप सुरू केलं आणि त्यामध्ये ती आता खूप सारे रॅम्प वॉक पाहू लागली आणि सेम तसंच कॉपी करू लागली. तिच्याकडे वेळ कमी होता, पण तिला थोडी प्रॅक्टिस करावी लागणारच होती. ती तिच्या मीची मेहनत अशीच वाया नव्हती जाऊ देणार. इथे अमितने काहीतरी विचार केला आणि तो त्याच्या केबिनच्या बाहेर आला. अनाउन्समेंट झाली होती आणि आता नंबर रीमा फॅशन इंडस्ट्रीजचाच होता. जसं म्युझिक ऑन झालं, त्यांच्या आधीच्या मॉडेल रॅम्पवर एंट्री घेऊ लागल्या. बॉस, काय ठरवलंय? रॉनीने विचारलं. रॉनी, शो स्टॉप मी करणार. फक्त आपलं प्रॉडक्ट त्या स्टॅच्यू सकट तिथे आणून ठेवायला सांगा. परीक्षकांना काय उत्तर द्यायचं ते मी बघून घेईन, अमित बोलला. बट बॉस, रॉनी बोलला. पण अमितने त्याला हातानेच अडवलं आणि वर चढून बॅकस्टेजला गेला तो. आता बाकीच्या मॉडेल्सची एंट्री पण झाली होती आणि मेन प्रॉडक्ट लॉन्च व्हायची अनाउन्समेंट झाली. तसं अमितने नाखुशीनेच त्याचं ब्लेझर झटकलं आणि तो पुढे जाणार इतक्यात त्याचा हात कोणीतरी पकडला. तसं त्याने मागे वळून पाहिलं, पण आता समोरच्या व्यक्तीकडे पाहून त्याचे डोळेच विस्फारले होते. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.